आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार रणबीर कपूर यांच्यावर आरोप आहे की हे ऍक्टिंग वर कमी आणि सुंदर मुलींवर जास्त लक्ष देतात. रणबीर, आता हे तर मान्य करण्यात तुम्हाला काही अडचण नसली पाहिजे. खूप अडचण आहे सर. त्याच्या मागे आय थिंक 2 गोष्टी आहेत. सगळ्यात आधी मी एक सिनेमा केला होता बचना है हसीनो, ज्यामध्ये माझं अफेअर 3 मुलींशी होतं आणि मी पळून जातो. मग नंतर त्या मला धडा शिकवतात. तर आय थिंक तिथून सुरुवात झाली. अच्छा, हा जे माझं कॅरेक्टर होतं ते लोक विचार करायला लागले की मी वास्तवात असाच आहे. दुसरी गोष्ट अशी की जे काही आपले स्टार्स आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, त्यांचं लग्न झालं आहे किंवा कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत. माझा जो कंटेम्पररी आहे इम्रान, त्याचं सुद्धा लग्न झालं आहे. तर राहिलो मी आहे. तर मी हे नाही म्हणते की जे काही तुम्ही वाचता किंवा पाहता हे चुकीचं आहे, परंतु सगळं थोडं ग्लॅमराइज्ड आहे, थोडं एक्झॅजरेटेड आहे. रणबीर, हा शो सुरू होण्यापूर्वी काही मुली आल्या होत्या माझ्याजवळ. अच्छा. मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं, मी रणबीरला काय विचारावं. त्या म्हणाल्या, तुम्ही रणबीरला हे विचारा की आजकाल कुणाला डेट करताय. सर, कोण होत्या त्या मुली? मी त्यांना मी. आय वुड लव्ह टू डेट ऑल यू गाईज, बट हॉनेस्ट ट्रूथ इज जे ऑनेस्ट ट्रूथ आहे की मी खूप काळापासून सिंगल आहे. माझा सध्या फोकस आहे माझ्या फिल्मवर रॉकस्टार. अँड मी एक नॉर्मल 28 वर्षाचा मुलगा आहे. मी सकाळी उठतो आणि कामावर जातो. मला सुद्धा वाटतं की माझी गर्लफ्रेंड बनावी. मी त्यांच्याबरोबर डिनरवर जाऊ शकेन, फिल्म बघायला जाईन. बट कसं आहे की मी जास्त करून इतक्या लोकांना भेटत नाही. मी घरीच बसून असतो जेव्हा मी शूट करत नसतो, आणि जेव्हा शूट करत असतो तेव्हा हिरोईनच असते. तर असं होतं की हिरोईनबरोबर मैत्री होते. तर जर तुम्ही डिनरसाठी गेलात किंवा सिनेमा पाहायला गेलात, लोकांना वाटतं की याच्यामध्ये काहीतरी गुपित आहे, अफेअर आहे, हे आहे, ते आहे. पण असं काहीच नाहीये. हे गाणं तुमच्यावर एकदम फिट होतं. जो भी प्यार से मिला हम उसी के होली है. असं का होतं की ज्या हिरोईन बरोबर काम करता तिच्याबरोबर प्रकरण सुरू होतं? सर, तिच्याबरोबर प्रकरण काही नव्हतं. लोकांना वाटतं की प्रकरण चालू आहे. जेव्हा कधी मी एका रिलेशनशिपमध्ये होतो, मी त्याबद्दल खूप प्रामाणिक होतो. मी कधीच ते लपवलं नाही. मी बोलायचो त्याच्याबद्दल. बट आता रिअली सर, आय प्रॉमिस यू जज साहेब, मी खरंच रिलेशनशिपमध्ये नाहीये. मी सिंगल आहे आणि खरंच? रिअली हे बघा, हे एक स्टारडस्ट मॅगझिन आहे ज्यांनी तुमच्यावरती एक स्पेशल इश्यू काढलाय. जेव्हा हे वाचू लागलो तेव्हा त्यामध्ये त्यांनी तुमच्या अफेअर्स वरती 6 पेजेस लिहिलेत. आणि त्यांनी लिहिलंय की मिस्टर कॅसनोवा. अच्छा. आणि खोटं 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 आहे सर. यांनी यामध्ये लिहिलंय की सावरियाच्या वेळी सोनम बरोबर यांचं नाव जोडलं, त्या आपलं करिअर बनवायला निघून गेल्या, यांना एकटं सोडून गेलं. नाही सर, हे चुकीचं आहे. चुकीचं आहे सर. आणि त्याच्यानंतर दीपिकाशी रिलेशनशिप होतं जे तुम्ही पब्लिकली स्वीकारलं होतं. हो सर, ती खरी गोष्ट बरोबर होती आहे, ही सर. गोष्ट खरी खरी गोष्ट होती सर. आणि मग दीपिकाने रंगे हात पकडलं. सर, ते सुद्धा काही वाढवून चढवून काही खूप मोठा इश्यू बनला होता. अशी काही गोष्ट नव्हती. दीपिका अजून सुद्धा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आमचं नातं का तुटलं, आय थिंक हा एक पर्सनल मॅटर आहे. लोकांनी आय थिंक आउट ऑफ रिस्पेक्ट ऑफ द रिलेशनशिप, अँड स्पेशली कारण ती एक मुलगी आहे, पुढे जाऊन ती लग्न करणार आहे. आय थिंक इट्स व्हेरी अनफेअर टुवर्ड्स द गर्ल की मी याबद्दल काही बोलावं सर. असं नाही, मी तुमच्या सेंटिमेंटची रिस्पेक्ट करतो. हो, सर. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला सांगायचं नाहीये, परंतु त्यांना जे सांगायचं आहे, त्यांनी एका टीव्ही शो मध्ये 2 गोष्टी बोलल्या. हो. एक तर त्या म्हणाल्या की रणबीर इज द राईट पर्सन टू एंडोर्स कॉन्डम्स. आय थिंक इट्स अ ग्रेट थिंग दॅट शी सेड. कारण जर जे यूथ आहे त्यांना जर मी आवडत असेल, आय थिंक कॉन्डोम इज समथिंग विच ऑल शुड बी अवेअर ऑफ सेफ सेक्स. तर मी या गोष्टीबद्दल काही वाईट वाटत नाहीये. बट इट्स नाईस. ओके, आय विल ट्राय एंडोर्स कॉन्डम्स. दुसरी गोष्ट त्या हे म्हणाल्या की कटरीना कैफचा पासपोर्ट चेक केला पाहिजे. सर, ना मी कॅटरीना कैफचा सेक्रेटरी आहे, ना मी पासपोर्ट कंट्रोलमध्ये काम करतो. तर जर तिला चेक करायचं असेल तर शी इज मोर दॅन वेलकम टू कॉल हर. परंतु मला याच्यामागे जो लेअर होता तो मला समजला नाही सर. त्याच्यामागे लेअर हा होता की जेव्हा तुम्ही अमेरिकेमध्ये शूटिंग करत होतात तेव्हा त्यांना जाणून घ्यायचं होतं की कटरीना तुम्हाला भेटण्यासाठी लपून तिथे गेली होती की नव्हती. नाही सर, ॲक्च्युली कॅटरीना कैफ इतकी मोठी स्टार आहे, ती कधी लपून कोणाला भेटू नाही शकत. लोकांना लक्षात येईलच. तर हा चुकीचा आरोप आहे.
अशी काहीच गोष्ट नव्हती की मी अमेरिकेमध्ये अंजनीच्या शूटिंगसाठी गेलो होतो आणि माझी आईसुद्धा होती माझ्याबरोबर. जे सिद्धार्थ आहे फिल्मचे डिरेक्टर, तो माझा खूप चांगला मित्र आहे. अशी काहीच गोष्ट नव्हती सर, तिकडे कोणीच नव्हतं आलं. आणि प्रियांका चोप्रा सुद्धा तिथे होत्या. हो. प्रियंका चोप्रा सुद्धा होत्या तिकडे. हा, त्यांच्याबद्दल सुद्धा या मॅगझिनमध्ये बरंच काही छापलं गेलंय की जे 5वं अफेअर होतं ते प्रियांका चोप्रांबरोबर होतं. सर कधी-कधी मी वाचतो, मी विचार करतो की खरंच हे सगळं खरं असतं तर, परंतु परंतु असं काय नाहीये. सर हे सगळं जे काही तुम्ही नावं घेत आहात हे सगळे इंडियन सिनेमाचे खूप मोठे स्टार्स आहेत. दे आर ऑल ब्युटिफुल वुमन. मी या सगळ्यांबरोबर माझी मैत्री आहे. अँड आम्ही एकमेकांना फोन करतो, मेसेज करतो, भेटतो जर आम्ही फ्री असू. परंतु याचा अर्थ असा नाही की जर मैत्री आहे तर याच्यामागे काही अफेअर आहे किंवा नातं आहे, अशी काहीच गोष्ट नाही. कटरीना कैफला तुम्ही राजनीतीच्या दरम्यान हिंदी शिकवत होता. नाही सर, माझं सुद्धा हिंदी इतकं चांगलं नाहीये आणि कॅटरीना कैफ खूप चांगलं हिंदी बोलते. ती आज इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे हिंदी आणि एका हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर माझी काही पात्रता नाही तिला हिंदी शिकवण्याची. ती खूप चांगलं हिंदी बोलते सर. आणि जेव्हा तुमची मैत्री खूप जास्त वाढली तेव्हा सलमान मध्ये आले. अजिबात नाही सर. असं आय थिंक हे सुद्धा एक मीडियाने वाढवून चाढवून काहीतरी केलं होतं. सलमान सर हॅज बीन व्हेरी क्लोज टू माय फॅमिली. ते माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा माझी सुरुवात होती सावरियाच्या आधी मला आठवतंय की त्यांनी मला फिल्म सिटीला बोलवलं होतं. खूप सपोर्ट केला आहे त्यांनी. माझा पहिला हेअरकट दिला होता, जे त्यांचे हेअर स्टायलिस्ट होते. मला फोन करायचे. मला खूप त्यांनी माझ्या सिनेमामध्ये अपीअरन्ससुद्धा केला आहे. तर हे एक अशीच एक अफवा कोणीतरी पसरवली होती. या सगळ्या तर अफवा या पकडून मॅगझिनमध्ये छापल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला विचारतोय. तेच तर सर. त्यामुळे मी म्हणत आहे की या सगळ्या अफवा आहेत. आणि याच्यामागे लेटेस्ट काही अफवा यांनी लिहिली आहे की तुम्ही जे मिस्टर रणबीर कपूर, आशिक मिजाज हे नर्गिसला हिंदी शिकवत आहेत. मी हिंदी टीचरच बनतो सर. हां, नाही सर. नर्गिस जी आहे ती अमेरिकेमध्ये राहते. तिला एक शब्द माहीत नव्हता हिंदीचा. हिंदीचा एक शब्द माहीत नव्हता. जेव्हा ती आली होती, आम्ही सगळे घाबरलो होतो की हिंदी सिनेमा कसा करेल ही यात. हिला तर बोलायला सुद्धा येत नाही, समजत सुद्धा नाही. हिने जास्त करून हिंदी सिनेमे नाही पाहिलेत. परंतु तिने 4 महिने इतके स्वतः इतकी मेहनत घेतली. एका हिंदी टीचरबरोबर हिंदी सिनेमे पाहिले, हिंदी गाणी पाहिली, डिक्शन केलं, की आज ती माझ्यापेक्षा सुंदर चांगलं हिंदी बोलू शकते सर. आणि जे तिचं कॉन्ट्रिब्युशन आहे रॉकस्टारमध्ये, आय थिंक की कुठलीही ॲक्ट्रेस इतकं कॉन्ट्रिब्युशन करू शकत नव्हती जितकं नर्गिसने कॉन्ट्रिब्यूट केलं आहे सर. आणि मग तुम्ही तिला आईला भेटायला घेऊन गेलात. नाही, ती ॲक्च्युली ती माझ्या आईच्या ॲक्च्युली खूप क्लोज झाली आहे. नाही, ऐकून तर घ्या. ती माझ्या आईच्या आई आणि नर्गिसची चांगली मैत्री आहे. चांगली मैत्री झाली आहे. ती ॲक्च्युली एका आठवड्यामध्ये 3 वेळा येऊन आईबरोबर जिम करते. तर आणि त्यांची मैत्री माझ्यामुळे नाही आहे, की माझ्याबरोबर काहीतरी आहे त्यामुळे ती आईशी मैत्री करत आहे. देअर फ्रेंडशिप इज अपार्ट फ्रॉम व्हॉट आय हॅव विथ हर. आणि पुढे या मॅगझिनमध्ये हे सुद्धा लिहिलंय की कटरीना कैफ या गोष्टीमुळे नाराज झाली की तुम्ही तुमच्या आईशी नर्गिसची भेट करून दिली. असं काहीच नाही आहे सर. नाराजी कोणी मला दाखवली किंवा मला माहितीसुद्धा झालं. अर्धा वेळ तर सर जेव्हा मी हे घेतो आणि मी वाचतो आणि तर मला विचारावं लागतं की हे खरं आहे का? हे तुम्ही नाराज आहात का? परंतु अशी काही गोष्ट नव्हती, कोणी नाराज नव्हतं. हे सुद्धा वाढवून चढवून कोणी. चला, यांनी वाढवून चढवून सांगितलं असेल. आता इम्रान खान तुमचे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. चांगले मित्र आहेत सर. इम्रान खानच्या बरोबर नाही, खरी गोष्ट आहे. इम्रान खानच्या बरोबर मी 2 अवॉर्ड सेरेमनी होस्ट केले होते. तिथे आम्ही एकत्र काम केलं. तो माझा कंटेम्पररी आहे. तो माझ्या 1 वर्षानंतर आला. तर आय गेस साहजिकच गोष्ट आहे की जेव्हा 2 नवीन मुलं येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन क्रिएट करा. परंतु त्याचं लाईफ आहे, माझं लाईफ आहे. मी माझ्या सिनेमामध्ये काम करतो, तो त्याच्या सिनेमामध्ये काम त्यांनी करतो. तुम्हाला डिफेंड करताना एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय की जर रणबीरला मुलींमध्ये रस आहे तर त्यात वाईट काय आहे? सर त्याचं लग्न झालंय तर आता सगळं बिल माझ्यावर फाडतोय. असंच आय थिंक जे काही तो बोलला ते खूप स्वीट होतं. कारण जेव्हा तो काही इंटरव्ह्यू करायचा आणि लोक त्याला माझ्याबद्दल विचारायचे आणि माझी ही जी कॅसनोवा इमेजबद्दल विचारायचे, तर तो डिफेंड करत होता मला. तर मी त्याला मेसेजसुद्धा पाठवला की थँक्यू भाई, तू तर माझ्या बाजूने आहेस. बट आय मीन वी आर जस्ट फ्रेंडली. असं काही नाही की तो माझा खूप चांगला मित्र आहे म्हणजे ही किंवा जी असं काही नाही. कॅसनोवा इमेज आहे ही चांगली आहे, नाही आहे,
असली पाहिजे का नसली तर पाहिजे? मला माहित नाही सर. मी प्रयत्न नाही करत की लोकांनी मला कॅसनोवा समजावं किंवा मी इथे ॲक्टिंग करण्यासाठी आलोय. मला मला आणखी आवडेल की लोकांनी माझ्या ॲक्टिंगबद्दल जास्त बोलावं असं, माझ्या सिनेमाबद्दल जास्त बोलावं. वाईट वाटतं की जर मी इंटरव्ह्यू करत असेल तर 80% लोक तर मला असे प्रश्न विचारतात की माझ्या सिनेमाबद्दल कमी विचारतात. तर असं वाटतं की चला मी आणखी मेहनत करेन, आणखी मन लावून काम करेन, म्हणजे पुढे जाऊन लोक हे सगळं काही विसरून जातील. मी एक चांगली मुलगी शोधून लग्न करावं, सेटल व्हावं आणि लोकांनी माझ्या सिनेमाबद्दल बोलावं. पण काही ना काहीतरी कारण असेल की तुम्ही 6 हिरोईन्स बरोबर काम केलं आणि 6च्या 6 जणींची नावं जोडली गेली. माझं सौभाग्य आहे सर. मला हेच म्हणायचं आहे. मग इथे जे लोक बसले आहेत त्यांना आपण विचारूया की यांना काही विचारायचं असेल हा. तर. येस, थर्ड रो मध्ये. हाय हाय. रणवीर, तुला बघून खूप छान वाटतंय. आधी खूप सारे प्रश्न होते डोक्यात, पण आता तुला बघून प्रश्न विसरले मी. आता तुझ्याबरोबर जेवढ्या ऍक्ट्रेस काम करतायत आणि करणार आहेत, तुझी फेवरेट ऍक्ट्रेस कोण आहे? माझी फेवरेट ॲक्ट्रेस ऍक्ट्रेस थोडा अवघड प्रश्न थोडा- विचारला हो, त्यांनी. थोडा अवघड अवघड आहे. आहे. तुम्ही थोडा अवघड आहे, पण प्लीज डिप्लोमॅटिक होऊ नको. नाही, मी डिप्लोमॅटिक नाही होणार. मी थोडा सेल्फिश होईन कारण माझी लास्ट फिल्म जी आहे ती रॉकस्टार रिलीज होत आहे, त्यामुळे मी नर्गिसचं नाव घेईन. अच्छा, नर्गिस. सो ब्लेसिंग्स आहेत. वृत्तपत्रात सुद्धा नर्गिसचंच नाव घेतलं जातंय तुमच्या बरोबर. तुम्ही आजपर्यंत जितक्या मूवीज केल्या आहेत, त्यामध्ये सगळ्यात ऑकवर्ड सीन तुम्हाला कुठला वाटला, की जो इच्छा नसताना सुद्धा जो तुम्हाला टॉवेल डान्स करावा केला होता लागला? ना मी. ओ अच्छा अच्छा, आय आणि कॅन मग अंडरस्टँड. एक शॉटमध्ये मला ओह. टॉवेल पाडायचा होता आणि मी खरं सांगतो सर, आपल्या अदालतमध्ये मी खोटं नाही बोलणार की मी आतमध्ये काही घातलं नव्हतं. तर ते थोडं एम्बॅरेसिंग बट होतं. यू वर व्हेरी क्यूट, व्हेरी क्यूट. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. ओके, रणवीर, थँक्यू. एखादा Thank you. असा रोल आहे का जो कुणी दुसऱ्या ऍक्टरने केला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की जर मी हा केला असता तर किती चांगलं झालं नाही, असतं? असं नाही वाटत सर, परंतु वाईट वाटतं की जर एखाद्या ॲक्टरने एखादा सुपरहिट सिनेमा दिला, खूप चांगला परफॉर्मन्स दिला, तर असं वाटतं की अरे यार, की मी तिथे असायला हवं होतो आणि मी असं केलं असतं. बट आय थिंक ते एक चांगल्या पद्धतीने येतं, एक चांगल्या एक ते निगेटिव्ह वेमध्ये येत नाही. मी असं प्रे नाही करत की याची फिल्म फ्लॉप व्हावी किंवा याचं नुकसान व्हावं. आय थिंक याने एक 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 चांगलं कम्पेटेटिव्ह ॲटमॉस्फिअर वाढतं.